नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत स्पॉन्ज. स्पॉन्ज म्हणजे मी आज केक बनवणार आहे. तर त्यासाठी मी हे रेडीमेड प्रीमिक्स पावडर घेऊन आलेली आहे. त्या अर्धा किलोची आहे. तुम्हाला ह्यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त ही पावडर घ्यायची आहे. प्रीमिक्स ही तुम्हाला केक शॉप म्हणजे जिकडे केकचं मटेरियल मिळतं तिकडे तुम्हाला ही पावडर अवेलेबल होईल चॉकलेट आणि व्हॅनिला फ्लेवरमध्ये. तर मी आता व्हॅनिला स्पॉन्ज केक बनवणार आहे. तर त्यासाठी हे मी अर्धा किलोचं घेतले, कारण का मी 1 किलोचा केक बनवणार आहे. तर आता मी फक्त आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. यामध्ये काहीच मिक्स नाही करायचं, कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं आहे. तर तुम्हाला चाळूनच घ्यायचे बस. चाळून ह्याकरिता घ्यायची, कारण का त्यामुळे केक असतो तो आपला स्पॉन्जी होतो. आता आपले प्रीमिक्स चाळून झालेलं आहे. मी हे 3 वेळा चाळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्यामध्ये फक्त पाणी ऍड करायचं. तर मी ह्यासाठी मला पाणी आता लागणार आहे 260 ml. असं जर तुमच्याकडे मेजरमेंट असेल तर असं मापूनच पाणी घ्या, कमी जास्त घेऊ नका, नाहीतर मग केक बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आता मला ह्याच्या अर्धा किलो प्रीमिक्ससाठी 260 ml पाणी लागणार आहे. आणि मी आता 250 ml पाणी घेतलं. आणि आता हे मी 60 ml पाणी घेतलं. हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं. एकही गुठळी नाही ठेवायची आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि मी पाठीमागे ओव्हन आहे तो 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवला. जोपर्यंत आपल्या गुठळ्या निघत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका डायरेक्शन मध्ये. आणि आता अशा प्रकारे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं बघा. असं आपलं हे बॅटर आहे ते तयार व्हायला हवं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, लगेच असं एक समान पडायला हवं खाली. तर झालेलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऑइल टाकायचं. तर ऑइल आपल्याला जे आपलं रिफाईंड ऑइल असतं ते आपल्याला वापरायचं ह्यामध्ये. तर ते मला फक्त 60 ml लागणार आहे. तर मी आता 60 ml ऑइल घेते. परफेक्ट मी 60 ml ऑइल घेतलेलं आहे. तर आता ऑइल आपण मिक्स करून घेऊया. ते आपल्याला 5 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं ऑइल. आणि आता ह्यातच आपल्याला इन्सेन्स ऍड करायचं. तर मी पायनॅपल केक बनवणार आहे, त्यासाठी मी हे पायनॅपलचं इन्सेन्स घेतले. पण मी हे इमोशन घेतलंय कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतो आणि फ्लेवर पण मिळतो. तर ह्या दोन्ही असतं. तर तुम्ही जर केलात तर जो फ्लेवरचा बनवायचा असेल, जर कलर पण हवा असेल तर इमोशन घ्या, म्हणजे फ्लेवर पण येईल आणि कलर पण. तर मी इकडे हे अर्धा टीस्पून घेते इमोशन आणि फ्लेवर. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा कलर पण येतो, मग छान असा पायनॅपलचा सुगंध येतो.
एकदा परत मिक्स करून घेऊया. त्यामध्ये तुम्हाला काहीच बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकायची गरज नाही, सगळं ऑलरेडी त्या प्रीमिक्स मध्ये असतं. तुम्हाला घरी येऊन पाणी आणि ऑइल मिक्स करून घ्यायचं. आपल्याला असं 5 मिनिटं करून नंतर मी जो हा टीन घेतला त्या टीन मध्ये मी ऑइल लावून घेतले, ऑइल आणि बटर पेपर सुद्धा लावून घेतले आणि आपली परत बटर पेपरला ऑइल लावून घेतलं, ग्रीस करून घेतलेलं. आता आपल्याला ह्या टीन मध्ये हे 5 मिनिटं जरा मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला टाकून लगेच ओव्हन मध्ये ठेवायचं. ओव्हन ऑलरेडी मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 180 डिग्रीला आणि 10 मिनिटासाठी. आणि आता आपले 10 मिनिटं पण झालेले आहेत आणि मिक्स करून त्यामध्ये टाकते. तर मी फर्स्ट टाइम केकचा व्हिडिओ शेअर करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नंतर कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे तुम्हाला केकचे नवीन नवीन व्हिडिओ परत बघायला मिळतील पुढे. तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. आता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून नाहीतर केक काय होतो मध्येच फुगला जातो आणि कधी कधी तो कट सुद्धा होतो. त्यामुळे हे एका लेवलला सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, एका साईडला जास्त ठेवायचं नाहीये. आणि असं आपल्याला 3-4 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे, कारण का त्यामध्ये जे बबल्स असतात ते बाहेर निघायला पाहिजे. नाहीतर मग केक जर आपण झाला तर तो बेक झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला गॅप दिसतो. त्यामुळे असं टॅप करून घ्यायचं आहे. आणि आता ओव्हनमध्ये ठेवूया. ओव्हनमध्ये मी आता ठेवलेला आहे, प्रीहीट आधीच करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला 25 मिनटासाठी ठेवून देते. 25-30 मिनटासाठी खालच्या ह्याच्या खाली ह्याला ठेवायचं आणि 180 डिग्रीला ठेवून द्यायचं आहे 25 मिनटासाठी. आता आपला केक झालेला आहे. आता मी तो बाहेर काढते, पण जरा केक खूपच वरती आलेला दिसतोय. ठीक आहे, तरी पण चालेल. सांभाळून हे करा, कारण का गरम असतो, त्यामुळे आरामात काढा. छान असा झालेला आपला एकदम परफेक्ट. फक्त एवढंच की असा वरती आलेला आहे. आता आपला गरम आहे. आता केक बघूयात आतमध्ये परफेक्ट झालेला आहे का ते. त्यासाठी आपल्याला सुरीने चेक करायचं आहे. बघूयात. हे बघा, सुरी आपली एकदम क्लिअर बाहेर आलेली आहे. याचा अर्थ की केक आपला परफेक्ट झालेला आहे. जर असं चिकटलेलं वगैरे असेल तर समजून जायचं की केक आपला परफेक्ट नाही झालेला बेक, मग परत ठेवू शकतो. पण आता आपला परफेक्ट झालेला आहे. आता हा आपल्याला असाच रूम टेम्परेचरवर थंड व्हायला द्यायचं आहे. नंतर मग परत 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड व्हायला. नंतर मग आपल्याला त्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे.